महाराष्ट्रात तुळजापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रातील तुळजापूर मंदिरात ड्रग्स तस्करी, ड्रग्स पॅडलर म्हणून 13 पुजाऱ्यांची नावे समोर आली आहेत। तुळजापूर सारख्या धार्मिक आणि शांत ठिकाणी एक धक्कादायक ड्रग्स प्रकरण उघडकीस आले आहे। या प्रकरणात अनेक आरोपींना अटक झाली असून त्यामध्ये काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। या प्रकरणात संगीता गोळे ही मुख्य आरोपी आहे। तिचा पती वैभव गोळे आणि दुसरा आरोपी पिंटू मुळे यांची मुंबईमध्ये ओळख झाली होती। या ओळखीतूनच दोघांमध्ये ड्रग्सचा व्यवहार सुरू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तुळजा भवानी मंदिरातील काही पुजाऱ्यांचं ड्रग्स तस्करीशी संबंध असणं। या प्रकरणात 13 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पुजारी केवळ धार्मिक कामापुरते मर्यादित नव्हते, तर ड्रग्स पॅडलर म्हणून काम करत होते। मंदिर प्रशासनाने पोलिसांकडून या आरोपी पुजाऱ्यांची अधिकृत यादी मागवली आहे। मात्र पुजारी मंडळाने यावर नाराजगी व्यक्त केली असून सर्व पुजाऱ्यांवर संशय घेणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे। आरोपी पुजारी हे देवीच्या दररोजच्या पूजेमध्ये सहभागी नव्हते, त्यामुळे इतर पुजाऱ्यांची बदनामी होऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। या प्रकरणात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व नावे हिंदू असल्यामुळे सोशल मीडियावर विविध संदेश व्हायरल होत आहेत।